डायबिटिक रिव्हर्सिंग प्रोग्रामबद्दल पण तुम्हाला थोडक्यात इन्फॉर्मेशन. हे डायबिटीज आपण घरच्या घरी कसं कंट्रोल करू शकतो आणि या आजाराला पण ते असतात डायबिटिक इरेक्टाईल डिस्फंक्शनचे, म्हणजे मधुमेहामुळे आलेली नपुसंकता. व्हॅस्क्युलरोपॅथी आणि न्यूरोपॅथी म्हणजे तुमच्या भाषेत काय झालं, टच केल्यानंतर आपल्याला इरेक्शन याचं ते सेन्सेशन आपल्याला परत मिळतात की तुम्हाला घाम आला पाहिजे आणि दम लागला पाहिजे. डायबिटिकवाल्यांनी 8 तास झोप काढणं अत्यंत गरजेचं असतं, हे तुम्ही लक्षात ठेवा. नमस्कार मित्रांनो, सगळ्यात जास्त माझ्याकडे जर पेशंट येत असतील ते असतात डायबिटिक इरेक्टाईल डिस्फंक्शनचे, म्हणजे मधुमेहामुळे आलेली नपुसंकता. हे खूप कॉमनली माझ्याकडं आउट ऑफ 8 पेशंट तेच असतात. आणि याचं मुख्य कारण म्हणजे की डायबिटीज कसं आपल्या ब्लड व्हेसलला किंवा आपल्या इरेक्टाईल टिश्यूला कसं डॅमेज करतात आणि हे डायबिटीज आपण घरच्या घरी कसं कंट्रोल करू शकतो आणि या आजाराला पण आपण घरच्या घरी कसं कंट्रोल करू शकतो आणि प्रॉपर आपण इरेक्शन परत मिळवू शकतो, त्या विषयावर आज मी थोडक्यात तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा नक्कीच एक प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका. जे लोक डायबिटिक आहेत त्यांनी आवर्जून बघा, कारण की मी आज तुम्हाला डायबिटिक रिव्हर्सिंग प्रोग्रामबद्दल पण तुम्हाला थोडक्यात इन्फॉर्मेशन या व्हिडिओद्वारा नक्कीच देणार आहे. मित्रांनो, मी डॉक्टर उमेश, ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे. खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की डायबिटीजमुळे आलेली नपुसंकतेवर घरच्या घरी आपण डायबिटीजला कंट्रोल करून आपण कसं ठीक करू शकतो त्याविषयी आज आपण बोलूया. आता हे सगळ्यांना माहीत झालेलं आहे, सायंटिफिक सिद्ध झालेलं आहे की ज्या लोकांना डायबिटीज आहे त्यांना नपुसंकता येणार म्हणजे येणारच. कारण डायबिटीज काय करतं, व्हॅस्क्युलरोपॅथी आणि न्यूरोपॅथी म्हणजे तुमच्या भाषेत काय झालं की हे ज्या नर्व्ज असतात आणि ह्या जे व्हेसल्स असतात, ब्लड व्हेसल्स, हे डॅमेज करतात आणि जे इरेक्टाईल टिश्यूची जे स्ट्रेंथ आहेत ते कमी करतात. म्हणून ते जास्त इरेक्शन होण्यासाठी ते आपल्याला म्हणजे नक्कीच आपल्याला म्हणजे मदत करत नाही. तर ते काय होतं की हे जे इरेक्टाईल टिश्यू असतात हे एकदम वीक होऊन जातात आणि त्याच्यामुळं प्रॉपर आपल्याला इरेक्शन येत नाही. आणि जर खूप म्हणजे बळजबरीने जर करायचा प्रयत्न केला तर हे खूप जास्त ताणले जातात आणि इथं आपल्याला गाठी पण निर्माण होतात, हे तुम्हाला माहीतच आहे. तर मित्रांनो, आता राहिलं डायबिटीजचं, आता मुळं आलेल्या इरेक्टाईल डिस्फंक्शनला आपण घरच्या घरी कसं काय ठीक करू शकतो, त्यासाठी तुम्हाला एकच करावं लागेल. डायबिटिक हा आजार जो आहे हा लाईफस्टाईल आजार आहे, हे तुम्हाला माहीत आहे. जर तुम्ही लाईफस्टाईल जर तुमची जर पूर्वीसारखी असेल तर तुम्हाला डायबिटीज कंटिन्यू ठेवावं लागेल. जर डायबिटीज जर तुम्ही लाईफस्टाईल जर तुम्हाला बदलली तर नक्कीच तुमच्या डायबिटीजचे जे काही लेवल असतात त्याच्यामध्ये सुधारणा ताबडतोब दिसून येते. म्हणजे विदिन अ स्पॅन ऑफ 4 ते 5 दिवसामध्ये तुम्हाला ही सुधारणा दिसून येऊ शकते. मग आता काय करायचं, डायबिटिक पेशंटवाल्यांनी त्यांच्या वजनाकडे लक्ष देणं खूप अत्यंत गरजेचं असतं. म्हणून मी तुम्हाला सांगतो की जास्तीत जास्त तुम्ही ग्रीन व्हेजिटेबल्स, सफरचंदसारखे म्हणजे फिक्के जे फळं असतात ते फळं खायचे, कडधान्य खायचे, अंडी खायचे. पण चुकीनं तुम्ही 6 महिने तेल, तूप, साखर, भात, चपाती पण हे म्हणजे जे कार्बोहायड्रेट आहेत हे बिलकुल अजिबात खाऊ नका. मग तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर फ्रूट्स घ्या आणि हेल्दी व्हेजिटेबल्स, बॉईल व्हेजिटेबल्स घ्या, बॉईल सलाद घ्या, तर तुम्हाला एकदम चांगले म्हणजे एनर्जी पण भेटेल आणि जे काही विटॅमिन्स लागतात ते विटॅमिन्स मिळतात. आणि त्याच्यामुळं काय होतं की तुम्हाला B1, B6, B12 जर प्रॉपर मात्रामध्ये भेटली तर डायबिटिक न्यूरोपॅथी आहे ही कमी करण्यासाठी आपल्याला मदत मिळते. आणि त्याच्यामुळं काय होतं की आपले सेन्सेशन जे पूर्वी होते, टच केल्यानंतर आपल्याला इरेक्शन यायचं ते सेन्सेशन आपल्याला परत मिळतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, ओमेगा फॅटी 3 ॲसिड ज्याच्यामध्ये असतील ते तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात घ्या. तिसरी गोष्ट, डायबिटिकवाल्यांनी कंपल्सरी जर खूप तुमच्यामध्ये जिमला जाण्याची इच्छा नसेल किंवा जिमला जाणं शक्य नसेल तर कमीत कमी त्यांनी 6 ते 7 किलोमीटर फास्ट वॉकिंग म्हणजे 6-7 किलोमीटर अर्धा तास म्हणजे बिलकुल घड्याळामध्ये अर्धा तास लावून 7 किलोमीटर अर्ध्या तासामध्ये झालं पाहिजे, इतकं लक्षात ठेवा. म्हणजे माझा थोडक्यात बोलण्याचा उद्देश काय आहे की वॉकिंग असं करा की तुम्हाला घाम आला पाहिजे आणि दम लागला पाहिजे, तर ते आम्ही त्याला म्हणतो कार्डिओ एक्सरसाइज. ते कार्डिओ एक्सरसाइज जर तुम्ही केलं तर नक्कीच तुमच्या कॅलरी बर्न होतील आणि हळूहळू तुमचं वजन पण कमी होईल आणि जे ब्लड शुगरची लेवल आहे हळूहळू तुम्हाला नक्कीच कमी होताना दिसून येते. आणि जसं तुमची ब्लड शुगर कमी झाली तसे तुम्हाला पूर्ववत मॉर्निंग इरेक्शन वगैरे येण्यास सुरुवात होऊन जाईल. तर माझं बोलण्याचा उद्देश असा आहे की तुमच्या वजनावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी आहार चांगला घ्या आणि व्यायाम करणं अत्यंत गरजेचं असतं. त्याच्यानंतर झोप.
आता झोप पण कसं असतं की आजच्या स्थितीमध्ये प्रत्येक म्हणजे लहान मुलगा असो का म्हातारा माणूस असतो तो रील बघत असतो आणि रीलमुळे काय होतात की डोळे आपले थकत नाहीत आणि आपल्याला लवकर झोप येत नाही कारण ते आपल्याला जे रेज असते रेज येतात ती आपली झोप मोड करतात आणि त्याच्यामुळे काय होतं की प्रॉपर झोप होत नाही आणि जर आपण रात्री उशिरा आपण झोपलो तर सकाळी आपण उठत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला कंटाळा येतो आणि आपल्याला जिमला पण जाणं होत नाही आणि आपल्याला वॉकिंगला पण जाणं होत नाही आणि मग आपण म्हणतो की मला वेळच नाही. तर असं न करता डायबिटिकवाल्यांनी 8 तास झोप काढणं अत्यंत गरजेचं असतं हे तुम्ही लक्षात ठेवा. सिंपल गोष्टी आहेत. काही तुम्हाला औषधी घ्यायची पण गरज पडणार नाही कारण की औषधी जी असतात हे म्हणजे लाईफ लॉंग घ्यावं लागतात हे तुम्ही लक्षात ठेवा. ही जे मधुमेह आहे हे तुमच्या शरीराला लागलेली उदी असते. जसं आपण फर्निचरला उदी लागते ना त्याचप्रमाणे डायबिटीसची म्हणजे ब्लड शुगरची उदी असते कारण की हे आपलं शरीर आपल्या शरीरातली इच अँड एव्हरी ऑर्गन हे कोरत राहतं आणि आपल्याला म्हणजे अफेक्ट करत राहतं आणि त्याच्यामुळं काय आहे की प्रत्येक ऑर्गन डॅमेज झाल्यामुळं प्रत्येक ऑर्गनचं कार्य हे म्हणजे कमी होताना दिसून येतं आणि त्याच्यामुळे आपल्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा इतर दुसरे आजार पण होतात. तर मित्रांनो डायबिटिक रिव्हर्सिंग करणं अत्यंत सोपं आहे. फक्त 2च गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. बॅलन्स डाईट घ्यायचं आहे आणि व्यायाम करायचा आहे. या 2 गोष्टी घेतल्या तर नक्कीच तुम्हाला तुमची जी औषधी आहेत हे 50% पण कमी होऊ शकतात. जर तुम्ही इन्सुलिनवर असाल तर तुम्ही टॅब्लेटवर येऊन जासाल. रिव्हर्सिंग ऑफ मतलब डायबिटीज म्हणजे असं पण होऊ शकतं ना की तुम्ही जर 4 गोळ्या घेत असाल आणि तुम्ही आज 1 गोळीवर आला तरी आम्ही त्याला रिव्हर्सिंग ऑफ द डायबिटीज म्हणतो. माझा बोलण्याचा अर्थ असा आहे की आपण लाईफस्टाईल चेंजेस करून जर आपण चांगले जर करून घेतले तर मला वाटलं आपला औषधाचा खर्च पण वाचेल आणि जे औषधी तुम्ही घेता आहे त्याचे पण साईड इफेक्ट नपुसंगतो म्हणून येतं ते पण साईड इफेक्ट तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो डायबिटिक इज अ रिव्हर्सिबल. डायबिटीजला कंट्रोल करणे डॉक्टरांच्या हातामध्ये नाही तुमच्याच हातामध्ये आहे इतकं तुम्ही लक्षात ठेवा. आणि डायबिटीजमुळे जर तुम्हाला नपुसंगता आली असेल तर ती इम्प्रूव्ह करण्यासाठी ती चांगली करण्यासाठी हे पण तुमच्याच हातामध्ये इतकं आठवण ठेवा. माझ्या क्लिनिकला जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्ही बघा मी 2 गोष्टी तुम्हाला नक्की सांगतो आहाराबद्दल आणि व्यायामाबद्दल. मग ते यासाठी सांगतो की जेणेकरून तुमचं मधुमेहाची म्हणजे जर शुगर मात्रा जर तुमची कंट्रोलमध्ये आली तर नक्कीच तुम्हाला नॉर्मल प्रॉपर इरेक्शन येऊ शकतात हे तुम्ही लक्षात ठेवा. तर डायबिटिक रिव्हर्सिंग प्रोग्राम करा आणि जे आलेलं इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे त्याला स्वतःच दूर करा. नक्की मित्रांनो या व्हिडिओचा तुम्हाला बेनिफिट झाला पाहिजे. खरोखर आपल्या डायबिटिकच्या जे की आपले मित्र असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून डायबिटीस त्यांचा कंट्रोल होऊ शकतो रिव्हर्स होऊ शकतो आणि आलेली इम्पोर्टन्सी पण त्याची दूर होऊ शकते. धन्यवाद मित्रांनो.